ठाकरेंचा चंद्रहार शिंदेंच्या गळ्यात। पहलवानानं टाकला ठाकरेंवर डाव। वस्तादानं दाखवला चंद्रहारला आरसा। लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी चंद्रहार पाटलांसाठी सांगलीचा आखाडा प्रतिष्ठेचा केला। इंडिया आघाडीत याच जागेवरून झालेला वाद हा थेट दिल्ली दरबारीही पोहोचला। ज्याच्यासाठी ठाकरेंनी मित्रपक्षांना अंगावर घेतलं त्याच चंद्रहार पाटलांनी वर्षभरात ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ दिली। त्यामुळे चंद्रहार पाटलांसाठी वस्ताद बनून विरोधकांना अंगावर घेणाऱ्या संजय राऊतांनी चंद्रहार पाटलांच्या दारुण पराभवावर भाष्य करत त्यांना खोचक टोले हाणलेत। आता या चंद्रहार पाटलांना ते जरी पहलवान दिसत असले तरी ते कच्चं मडक आहे। त्याच्यासाठी शिवसेनेनं प्रतिष्ठेचा विषय केला। आम्ही सगळ्यांनी अशा माणसानं स्वार्थासाठी बरं का लाभासाठी बेईमान व्हावं याला मी बेईमानी म्हणतो। खरं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रहार पाटील यांनी संजय राऊतांच्या माध्यमातून ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यानंतर ठाकरे गटानं जोर लावला आणि काँग्रेसची नाराजी पत्करून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली। तर संजय राऊतांनी चंद्रहार पाटलांसाठी सभा घेत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतलाय। मात्र चंद्रहार पाटलांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानं शिवसेना ठाकरे गटाला किती फटका बसणार आहे त्यावरही एक नजर टाकूया। विटा जिल्हा परिषद गटात चंद्रहार पाटलांचं वर्चस्व। लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटलांना 60,000 मतं। चंद्रहार पाटलांनी पक्ष सोडल्यानं सांगलीतही नवं नेतृत्व उभं करावं लागणार। विधानसभा निवडणुकीतही सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये मोठी पिछेहाट। संजय राऊत असं म्हणतायत की ज्या चंद्रहार पाटलांसाठी आम्ही मित्रपक्ष काँग्रेसच्या विरोधात गेलो, त्यांनीच पक्षप्रवेश केला, ते कच्चं मडकं निघालं, असं सगळं तुमच्यावरती टीका वगैरे सुरू झालेलं आहे। संजय राऊतांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे। राऊतसाहेब माझ्यासाठी आदरस्थानी आहेत, नेहमी राहणार। त्यांनी काही जरी मला बोलले की मी त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही। शिवसेनेच्या फुटीनंतर पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटाकडे तुल्यबळ नेतेही शिल्लक राहिले नाहीत। त्यातच आता सांगली जिल्ह्यातील नामवंत मल्ल चंद्रहार पाटलांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नव्यानं कार्यकर्त्यांची बांधणी करून मुसंडी मारणार की चंद्रहार पाटलांना धोबी पछाड देऊन आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। सूरज मसूरकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।